सध्या महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिले गोळा करण्याचा सपाटा चालू असून थकीत वीज बिले न भरल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन डिप्या उतरून ठेवल्याने बंद झालेली आहेत। त्यामुळे शेतकरी कमालीचे संतप्त झाले असून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत। त्याच अनुषंगाने भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आरटीआय कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी पत्रकार परिषद घेत महावितरणने शिरूर तालुक्यात कशा प्रकारे शेतकरी व अन्य ग्राहकांची आर्थिक लूट केली आहे हे माहिती अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांनिशी दाखवत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना विजेची दिली जाणारी बिले ही पूर्णपणे दोषी असून महावितरण व त्यांच्याशी संलग्न सर्वच यंत्रणा दोषी आहेत। त्यामुळे या दोषींमध्ये केवळ अधिकारी जबाबदार नाहीत तर ही यंत्रणा निर्माण करणारे तत्कालीन सरकार व मंत्री देखील दोषी असतील आणि हे सर्व उघड करण्यासाठी पुढच्या आठवड्यात मी उपोषणाला बसणार असून अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचेही पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। त्यामुळे आतापर्यंत रांजणगाव गणपती येथील टोलनाका बंद करण्यापासून ते माहिती अधिकारातून मिळवलेल्या कागदपत्रांतून अनेक आंदोलने करत अनेक घोटाळे उघड करणाऱ्या संजय पाचंगे यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत। यावेळी भाजपाचे शिरूर तालुका माजी अध्यक्ष रामचंद्र निंबाळकर, किसान आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष गणपत फराटे, भाजपा शिरूर तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष बापूसाहेब काळे, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस नवनाथ भुजबळ, माजी आमदार बाबूराव दौंडकर, स्मारक समिती सदस्य विठ्ठल वाघ, कासारीचे माजी उपसरपंच गोपाळ भुजबळ, ठकसेन ढवळे, भरत लक्ष्मण भगत, चिंतामणी ढमढेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। मी संजय शिवाजी पाचंगे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष शेतकरी कृषी बिलाच्या संदर्भात वारंवार राज्य शासनाकडून महावितरणकडून कधी वीज माफी, कधी वीज बिल वसुली स्थगिती ह्या सगळ्या गोंधळात शेतकरी भरडला गेलेला आहे आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी किंवा खरी समस्या काय आहे याचा आम्ही गेली 1.5 वर्ष शोध घेत आहे आणि हा शोध घेत असताना महावितरणचा या दशकातला नव्या शतकातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा, आर्थिक घोटाळा आज आमच्या समोर या ठिकाणी कागदोपत्री निदर्शनास आला आणि त्या सगळ्या कागदांची पडताळणी केली असता त्यातून जे निष्पन्न झालं त्याच्या आधारे 28 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही शिक्रापूर, रांजणगाव MIDC आणि शिरूर पोलीस स्टेशनला महावितरणच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। या तक्रारीतला जो मुख्य मुद्दा आहे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2022 या कालावधीतील त्रैमासिक 3 बिलांचा या ठिकाणी आम्ही अभ्यास केला। महावितरणने जी काही आम्हाला माहिती पुरवली त्या माहितीचा गोषवारा काढला असता एप्रिल, मे, जून या कालावधीमध्ये जवळपास 80% विहिरींना किंवा शेतीसाठी पाणी उपलब्ध नसतं। अगदी चिमणीला प्यायला सुद्धा काही ठिकाणी पाणी उपलब्ध नसतं आणि अशा कालावधीमध्ये महावितरणच्या शिरूर आणि शिक्रापूर कार्यालयाने जवळपास 21 कोटी युनिट वीज वापरल्याचं बिल त्या ठिकाणी काढलेलं आहे। याचा आम्ही जी महावितरणने कृषी ग्राहकांची आकडेवारी आम्हाला दिली त्याच्यात 3 HP ग्राहक किती, 5 HP ग्राहक किती, 7.5 HP किती, 25 HP किती, 30 HP किती, 40 HP किती, 50 HP किती याचे आकडेवारीनुसार ग्राहकांच्या संख्येनुसार त्यांचा वीज वापर जो काही MERCच्या नियमाप्रमाणे आहे त्या सर्वांची आकडेवारी काढली तर साधारण 8 तास या सर्व शेतकऱ्यांनी साधारण 35,600 शेतकऱ्यांची त्यांनी या ठिकाणी आम्हाला आकडेवारी दिली आणि या 35,600 शेतकऱ्यांनी 3 महिने 8 तास पूर्ण वेळ वीज वापरली तर 8 ते 9 कोटी युनिट वीज त्या ठिकाणी वापर होतो। आणि मग जर
8 आणि 9 कोटी युनिट वीज वापर होत असेल तर महावितरणने मात्र 21 कोटी युनिट वापर कुठून काढला याचा आम्ही पडताळणी केली असता जी महावितरणने कृषी पंपाची मीटर असलेल्या शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे पुरवलेली आहे त्यातल्या 90% कृषी पंपांना मीटरच नाही। आज तुम्ही घरगुती ग्राहक असेल, कृषी ग्राहक असेल, औद्योगिक ग्राहक असेल, व्यावसायिक ग्राहक असेल, याच्यात फक्त कृषी ग्राहक सोडला तर बाकी सर्वांच्या मीटरची रीडिंग घेऊनच त्याला बिल दिलं जातं। परंतु कृषी ग्राहकाला मात्र कुठल्याही प्रकारचं त्याच्या वीज वापराचं मोटरच्या त्या मीटरचं रीडिंग घेतलं जात नाही, कारण मीटरच जागेवर नाही। आणि मग ही सगळी कार्यालयामध्ये बोगस बिले बनवून बोगस युनिट वापर दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट चाललेली आहे। यामागे शासनाने मीटर ज्यांची मीटर बसलेले आहेत अशा कृषी ग्राहकांसाठी युनिट मागे 3 रुपये 30 पैसे दर निश्चित केलेला आहे। त्यापैकी 3 HP पर्यंतच्या ग्राहकांना 1 रुपया 27 पैसे कृषी ग्राहकाने भरायचे आणि उरलेले 2.3 पैसे हे शासन सबसिडी महावितरणला ह्या मोबदल्यात देतं। 5 HPच्या पुढे जे काही ग्राहक आहेत त्यांना 1 रुपया 57 पैसे शेतकऱ्यांनी बिल भरायचं आणि 1 रुपया 73 पैसे हे शासन त्यांना सबसिडी देतं। आणि मग 9 कोटीच्या ऐवजी 21 कोटीचे युनिट वाढवले आणि ते 9 कोटी याची सबसिडी त्याचं वीज बिल या सर्वाच्या रकमेचा या सर्वांनी मिळून अपहार केलेला आहे। याबाबत वारंवार आम्ही महावितरणशी पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्या संदर्भात कोणतीही निर्णायक भूमिका महावितरणने घेतलेली नाही। आज घरगुती ग्राहकाचा ट्रान्सफॉर्मर जळाला, औद्योगिकचा जळाला, 2 तासात बसवला जातो, पण शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर आधी शेतकऱ्यांनी पैसे जमा करायचे, मग तो ट्रान्सफर उतरून कृषी ग्राहक सोडलं तर घरगुती ग्राहक, व्यावसायिक ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांना 24 तास वीज पुरवठा केला जातो। परंतु कृषी ग्राहकांना मात्र कधी दिवसाचे 8 तास, कधी रात्रीचे 8 तास 3 पाळ्या करून त्या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो। रात्री अपरात्री त्याचा जीव धोक्यात घातला जातो। कुठल्याही कायद्यात तरतूद नसताना रात्रीचा पुरवठा का केला जातो? शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा का नाही याचं उत्तर महावितरण देत नाही। हा जो काही भ्रष्टाचार होत आहे हा पोलिसांच्या पुढे आम्ही आज उघडकीस आणलेला आहे। मंगळवार पण आम्ही पोलीस स्टेशनला या संदर्भात त्यांनी चौकशी करून आम्ही केलेले आरोप सत्य की असत्य या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे। जर आमच्या आरोपात तथ्य आढळलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ज्यांना त्या ठिकाणी आम्ही आरोपी म्हणून तक्रार अर्जात नमूद केलेला आहे त्यांना अटक करायची। जर पोलीस स्टेशनकडून या कारवाईला दिरंगाई झाली किंवा टाळाटाळ केली तर येत्या बुधवारपासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करणार आहे। हे उपोषण आंदोलन करत असताना पहिल्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरू होईल। त्या अर्धनग्न उपोषण आंदोलन सुरू झाल्यानंतर आम्ही आमच्या अंगातला नेहरू किंवा शर्ट त्या ठिकाणी तहसील कार्यालयात काढून ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी आमच्या शरीरावरचा बनियान आम्ही त्या ठिकाणी उतरवणार आहे। तिसऱ्या दिवशी आम्ही पायजमा किंवा पॅन्ट त्या ठिकाणी जे काही शेतकरी सहभागी असतील ते उतरून ठेवतील। चौथ्या दिवशी आमची हाफ पॅन्ट उतरून आम्ही ठेवू आणि शासनाला त्याही पलीकडे आमची शेतकऱ्यांची आबरूज घ्यायची असेल तर 5व्या दिवशी आम्ही आमची अंडरवेअर सुद्धा त्या ठिकाणी काढून देणार आहे आणि ते आंदोलन
सुरू ठेवणार आहे। या माध्यमातून महावितरण आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जाहीर आव्हान करतो की शेतकऱ्यांच्यावरचा हा अन्याय आणि हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याची चौकशी झाली पाहिजे। या संदर्भात आम्ही राज्य शासनाला स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणी करणार आहे आणि या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून शेतकऱ्यांना यापुढं दिवसा तर लाईट मिळालीच पाहिजे, परंतु 1 रुपया बिल वसूल करू नये अशी आमची मागणी असून शेतकरी बांधवांना जाहीर आव्हान आहे की आजपासून कुणीही 1 रुपया बिल भरायचा नाही आणि येत्या बुधवारपासून जर गुन्हे तोपर्यंत दाखल झाले नाही तर बुधवारपासून होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी व्हावं, हीच वेळ आहे। तुम्ही या ठिकाणी आता मीटिंगला आलात तर काय तुमचं काय तक्रार होती? लाईट बिल संदर्भात हां, माझं तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा। विठ्ठल सकाराम माझी पुरवठा तारीख इथं 2000 साल, तिथं माझं HP 10, तिथं आता 12.5 HP बिल येते। मी गोपाळ भुजबळ, माजी उपसरपंच कासारी। संजय भाऊ पाचंगे यांनी जो शेतकऱ्यांचा विजेसंदर्भाचा महत्त्वाचा प्रश्न हातात घेतलेला आहे, तसं वास्तविक पाहता विद्युत वितरण महामंडळाने मध्यंतरी 4 महिने पाऊस बंद सुरू असताना मोटार पंप बंद होते तरी त्याचंही बिल शेतकऱ्यांच्या माथी मारलं। भाऊंनी मोठा या ठिकाणी घोटाळा उघडकीस आणलेला आहे, त्याचं या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी व भाऊंनी ज्या आंदोलनाचा हाक दिलेली आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी सर्वांनी सहभागी व्हा आणि यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे। शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी सुटणार आहे। सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो या ठिकाणी त्यांनी सहभागी व्हावं। चक्रापूर या ठिकाणी BJPचे उद्योग आघाडीचे जे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आणि त्याच्यात सांगितले आहे की कशा प्रकारे हे जे भांडाफोड त्यांनी आता दाखवली की वीज वितरण कंपनीची असेल किंवा ते सगळी जी सिस्टीम असेल कशी करप्ट आहे आणि कसा प्रकारचं शेतकऱ्यांना उभारला तर शेतकऱ्यांसाठी आता त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। आता तो नेमका भविष्यामध्ये काय आता रंग येईल याला हे पाहण्याकरिता मी रवींद्र खुडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर।